एवढा पॉश एरिया बघून मीच जरा शॉक झालो. म्हटलं आपण नक्की पुण्यातच आहे की पुण्याच्या बाहेर आलोय? तर रामकृष्ण हरी मंडळी, सकाळी सकाळी नाश्ता वगैरे केला, निघालो आपण ऑफिसला. ऑफिसला आलो तर झाली कामाची गडबड सुरू. इकडं पोरांची चालू होती कामं. आवरून मी निघालो होतो बाहेर जायला. त्याच्यात नाशिक फाट्यावरती एवढी ट्रॅफिक पाहून मी झालो जाम. कसं तरी कामं आवरलं आणि आलो रिटर्न. तेवढ्यात भेटले इकडं मित्र. मित्रांचं चालू होतं जेवण, म्हटले कर, म्हटलं नाही जातो मी. जेवण वगैरे करून आपण दुपारी घेतलं होतं दुसरं काम करायला, तर हार्डनिंग चेक करायची होती पिनांची. तर तेवढं काम वगैरे आटोपलं टपकन दिशी. आणि त्यानंतर आपल्याला आलं होतं दुसरं एक काम, तर आपण निघालो होतो लॅबला जायला. इकडं लॅबला आलो, मटेरियल वगैरे दिलं टेस्टिंगला. आणि मटेरियल वगैरे दिल्याच्या नंतर इथं भेटले आपल्याला आपले गाववाले. त्यांना केला राम आणि म्हटलं निघालो रिटर्न. आलो कंपनीमध्ये, काम वगैरे आवरून रूमवरती आलो, फ्रेश वगैरे झालो, तर परत 7:30ला एक कार्यकर्ता आला. म्हटला मटेरियल द्या. तेवढं देऊन पहिलीच ऑर्डर घेतली शीतलमधून आणि दिली इंद्रायणी नगरमध्ये. त्यानंतर परत दुसरी घेतली मॅकडीची ऑर्डर आणि ती पण पुन्हा आपल्याच लोकेशनला नियर बाय देऊन टाकली. त्यानंतर पडली आपल्याला 84 ईस्टची ऑर्डर. ती ऑर्डर घेऊन थेट आपल्याला जायचं होतं चरोलीला. ती ऑर्डर दिली. त्यानंतर पुढची ऑर्डर जी पडली ना, तिनं हँगच केलं. साला डायरेक्ट दुसऱ्या बाजूला दिली ऑर्डर. ऑर्डर घेऊन गेलो त्या लोकेशनला. एवढा पॉश एरिया, म्हटलं आपण नक्की पुण्यातच की बाहेर? मग काय, ह्या एरियामध्ये गेल्यावर कंटिन्यू लोगावची ऑर्डर पडायच्या. असलं वैतागलं, 2-3 ऑर्डर वगैरे रिजेक्ट मारल्या. म्हटलं बाबा माझ्या लोकेशनच्या बाहेर दिल्या, जातो मी रिटर्न. आलो आपण घरला, तोपर्यंत